सध्या सेव्ह अरावली एक प्रोटेस्ट सुरू आहे नॉर्थ इंडियामध्ये, तुम्हाला माहीतच असेल. तर हा प्रोटेस्ट कशा रिगार्डिंग सुरू आहे, तर सुप्रीम कोर्टने एक जजमेंट दिलेलं आहे अरावली रिगार्डिंग, ज्याच्यामध्ये अरावलीची डेफिनेशन त्यांनी सांगितलं की ज्या पण रेंजेस या 100 मीटर किंवा 100 मीटरपेक्षा जास्त असतील तेवढ्याच फक्त अरावली म्हणून कन्सिडर केले जातील. तर एक्झॅक्टली आपल्याला काय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, तर अरावली सध्या न्यूजमध्ये, आता अरावली आपल्याला माहिती पाहिजे की काय अरावलीमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याची लेंथ किती आहे, तर 692 किलोमीटर्स. क्लिअर. सगळ्यात जास्त अरावली कुठल्या राज्यात आहेत, तर राजस्थानमध्ये. 20% कुठे आहे, तर गुजरात, हरियाणा आणि दिल्ली. ठीक आहे. गुजरात पासून दिल्लीपर्यंत अरावलीचा स्ट्रेच आहे. ओके. 2 पार्ट्समध्ये अरावली डिवायडेड आहे, सांबर सिरोही आणि सांबर खेत्री. क्लिअर. आता याच्यामध्ये खेत्री माइन्स तुम्हाला माहित असतील, ज्या की फेमस आहेत कॉपरसाठी. ओके. आणि दुसरी माइन आहे कोह दरिबा, ही पण कॉपरसाठीच फेमस आहे. आता नेक्स्ट बघू आपण की जे गुरु शिखर जनरली विचारलं जातं परीक्षेमध्ये, दॅट इज हायेस्ट पीक किंवा माउंट अबू म्हणून आपण संबोधतो. तर हे कुठे आहे, तर सांबर सिरोही या रिजनमध्ये आहे, जे की आपल्याला वाटतं वेस्ट साईडला आहे, म्हणजे खाली आहे. ठीक आहे. आणि त्याची उंची किती आहे, तर 1722 मीटर. दुसरे कोणते मिनरल्स इथे आढळतात, तर थोरियम आणि युरेनियम, मोस्ट इम्पॉर्टंट. क्लिअर. नेक्स्ट इथे वेटलँड्स कुठल्या आहेत, तर सुलतानपूर आहे, सिलसिले आहे आणि असोला आहे. ओके. या वेटलँड्स तुम्हाला किंवा सँक्च्युरी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. नॅशनल पार्क कुठे आहेत, आजूबाजूला कोणते आहेत, तर रणथंबोर एक आहे आणि सरिस्का एक नॅशनल पार्क इथे दिसतात, जो की टायगर रिझर्व सुद्धा आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की सगळ्यात लांब नदी कोणती उगम पावते आहे इथून, जी की महत्त्वाची आहे परीक्षेच्या दृष्टीने. थँक्यू.